हा सगळा मूड तू इतकी मिश्किल आहेस हे यातनं नव्याने कळले. असे अनेक पैलू हिच्यात आहेत बरं. या मुलीने हॉर्स रायडिंग केलेलं आहे, हो. काय अजून रायफल रायफल शूटिंग. शूटिंग हो, केलेलं आहे. म्हणजे हो. काय येत नाही साधारण? नाही, नाही, खूप गोष्टी आहेत ना. काही असं काहीच येत नाही मला असं अच्छा. वाटतं. बरं मला अजून एक जरा हो. वेगळा प्रश्न विचारायचा आहे. बाकी इतकी डॅशिंग आहेस तू, हं. म्हणजे 10वीत असं आम्हाला कळलं होतं की कोणीतरी छेड काढल्यावर सणसणीत हो, मी पटकवलं मारलं-बिरलं होतंस होतं. कोणाला हो, तरी. हो, हो. एवढी सगळी अशी टफ असणारी मुलगी बंद लिफ्टला का बरं घाबरते? मध्ये मला तो फोबिया झाला होता. हो? मला असं वाटतं की का? तो हो, आय डोंट नो. मध्ये झाला होता, पण आता नाही झाला. कारण आता मी आले की नाही बंद लिफ्टनीच वरती आई ह्या शप्पथ! स्टुडिओमध्ये. सो आय थिंक पोस्टपार्टम डिप्रेशन हं, किंवा हं, हं, आपण ज्या हं. काही वेगवेगळ्या हं, गोष्टी हं. होतात, पोस्ट डिलिव्हरी अनेक हं, हं. बायकांना वेगवेगळ्या मानसिक हं, हं. पैलूंना सामोरं जायला लागतं असं म्हणूया. कोणी हं. डिप्रेशनमध्ये जातं, कोणी थोडी अँक्झायटी त्यांची वाढते. सो मला अचानक ही सुरू झाली होती. काही वर्ष, 2 वर्ष किंवा थोडी जास्त असेल ती टिकली. पण मी त्याच्यावर मात केली. आता मला नाही भीती वाटत. क्या बात है! आता मी कितव्याही मजल्यावर बंद लिफ्टमध्ये जाऊ आई शकते. शाबास! मुळात तुला काहीतरी कठीण आलं, की ती बहुतेक तुझं मुळात कॅरेक्टरचं नावच अरुंधती आहे, की जिला कोणी रोखूच शकत नाही किंवा रोधू शकत नाही. हो. तशीच आहेस तू. आणि त्याच्यात तुला सगळेच राणी म्हणतात. त्यामुळे हो, राणीच आहे म्हणजे मी. सम्राज्ञी. नाही, सो नाही, म्हणजे हे पण हे गोड आहे ती गोष्ट. हां, राणी म्हणतात मला, कारण मधुराणीचं राणी आहे घरी. खरंय. हां, पण म्हणजे मला राणीसारखं वागवलेलं पण आवडतं. वाह! वाह! अप्रतिम. पण ह्या सगळ्या गोष्टी तू इतक्या अप्रतिम पद्धतीने निभावतेस ताई खरं तर. म्हणजे तुझ्यातली मधुराणी आम्हाला जेव्हा दिसते, तेव्हा अरुंधती ही कळूच शकणार नाही, की इतकी सोशिक, सहनशील. मला असं होतं, की ते संवाद हातात आल्यानंतर तुझे हात शिवशिवत कसे नाही? आणि एवढं सगळं सहन करायचं, परत मनातल्या मनात सांगायचं. हे सगळं करताना आम्हाला असं कळलं, की तू सेटवर अत्यंत हळवी, संवेदनशीलही झालीस आणि त्या प्रसंगाने हेलावून टाकलं होतं तुला सेटवरती. हो, असे अनेक प्रसंग होते हं, सेटवर. हं. आणि ती भूमिका ही खूप मोठा ग्राफ होता तिचा. खरंय. अगदीच काय म्हणतात त्याला, की आपण एका ऑटो पायलटवरती ती जगत होती. सगळं समर्पण तिने संपूर्ण संसाराला केलेलं आणि त्याचा कुठलाही संसार हा विश्वासाच्या आधारावर हं, हं. चालत असतो आणि तो विश्वासच जेव्हा तिचा डळमळीत हं, हं. झाला, तेव्हा तिने स्वतःला कसं कलेक्ट केलं आणि ती स्वतःचा शोध घेत कसं निघाली आणि काय-काय त्याच्यावरती तिला चॅलेंजेस आले, हा खूप मोठा ग्राफ आहे. हं, हं. आणि डेली सोप ही खूप थकवणारी गोष्ट आहे. खरंय. म्हणजे बरेचसे कलाकार मग दुर्दैवाने असं करायला लागतात, की खूप हातचं राखून अभिनय करायला लागतात. हं, हं. कारण तुम्हाला रोज त्याच्यामध्ये हो गं. घुसून काम करणं हे खूप ड्रेन करतं. मनुष्य म्हणून पण, कलाकार म्हणून पण. पण मला ते करणं शक्यच नव्हतं. कारण ते हं, इतकं हं. उत्तम लिहिलं जायचं आणि इतकं उत्तम दिग्दर्शन केलं जायचं, की मला असं वाटलं, की ही माझ्यासाठी महत्त्वाची भूमिका आहे. कारण मला अनेक स्त्रियांची अ, धडपड, तळमळ, अस्वस्थता यातून मांडता येते. तर मी मी खूप स्वतःला पणाला लावलं होतं, अजूनही लावते या कमाल. भूमिकेसाठी आणि ते डेली सोपमध्ये करणं खूप कठीण आहे. हं, हं. असे अनेक प्रसंग होते, की तिला पॅनिक अटॅक येतो जेव्हा नवरा तिला हाताला धरून हं, हं, घराच्या हं. बाहेर काढतो तेव्हा. किंवा तिला कळतं तेव्हा ती व्हायलंट होते किंवा ती ब्रेकडाउन होते. हे हं. सगळे अ, खूप कठीण प्रसंग हं, होते. हं. आणि ते त्या तन्मयतेने किंवा तेवढे झोकून देऊन केले नसते, खरंय. तर ते तेवढे वठलेच नसते. आणि तो अख्खाच प्रवास, ती तडफड आणि आणि रोज उठून रोज सीन करणं हो गं. आणि ते सगळेच इमोशनली लोडेड सीन करणं सातत्याने हे खूप चॅलेंजिंग आहे. आता हं, हं. जवळ 3-3.5 वर्ष झाली. तर मध्ये एक पॅच आला होता असा, की मला हे अनवाइंड कसं करायचं हं, डेली हं. बेसिसवरती. हं, हं. ह्याचं कुठलंच टूल माझ्याकडे नव्हतं. कुठलंच हत्यार माझ्याकडे नव्हतं. मी जस्ट त्या ओघात गेले. हं, हं. रोज उठून शूटिंग करायचं. काही दिवसांनी जाऊन स्वरालीबरोबर राहायचं आणि माझं मी हरवून बसले होते कंप्लीट ह्या बरोबर. प्रोसेसमध्ये. कारण मी घरी गेले की स्वरालीची आई असायचे. सेटवर आले की महाराष्ट्राची आई महाराज. असायचे. हो गं. आणि तो सगळा ग्राफ पण तो खूप इमोशनली इमोशन. चॅलेंजिंग होता. आणि त्यात मला काही त्रास सुरू झाले हं, हं. आणि मला अचानक लक्षात यायला लागलं, की मला श्वास घ्यायला त्रास होतोय. म्हणजे ओह! आपण ओह! बोलताना सहज म्हणतो, की मला ना श्वास घ्यायला वेळ नाहीये. हं, हं. पण तशीच अवस्था माझी झाली होती बापरे! आणि आपलं सगळं
श्वासावरतीच अवलंबून असतो आणि खरंय. तोच जर तुम्ही व्यवस्थित घेत नसाल तर तुम्ही तुम्ही जगताय का काय करताय का काय तुम्हाला काहीच कळत नाही. मी जस्ट वाहत होते आणि माझं सगळं स्वतःचं स्वत्व लावत होते आणि मग ते होणं माझ्यासाठी खूप गरजेचं असतं. दॅट वॉज अवेकनिंग असं म्हणायला हरकत नाही, की मला कळतच नव्हतं की मला काय होतंय आणि मला फक्त श्वास घ्यायला त्रास होत होता. मग मी आमचे प्रोड्युसर्स अमेझिंग आहेत. त्यांनी मला सरळ 10 दिवसांची सुट्टी दिली. ते म्हणाले की याला बर्नआउट म्हणतात आणि प्रत्येक 2.5-3 वर्षांनी मेन लीड करणारीला हा बर्नआउट येतोच येतो. सो यू जस्ट गो अँड हॅव अ ब्रेक. मग मी ब्रेकवरती गेले आणि मग मला लक्षात यायला लागलं की हे आपल्याला रोजच्या रोज काही गोष्टी करून आपल्याला या स्पीडला, आपल्याला या लाईफस्टाईलला स्वतःला इक्विप्ड करणं गरजेचं आहे. आणि मग देन ऑन मी गुरुदेव श्री श्री रविशंकर त्यांची सुदर्शन क्रिया शिकले. ग्रेट. मेडिटेशन कोर्स केला मी. ॲडव्हान्स मेडिटेशन कोर्स केला आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे माझी हँडी टूल्स आहेत की ज्याच्यामुळे मी माझी सॅनिटी आणि माझ्यातलं लाईफ जिवंत ठेवू शकते किंवा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा एक लार्जर व्ह्यू मला त्यांच्या अनेक टॉक्समधनं मिळाला की जेणेकरून तुम्ही पेटी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकत नाही. आणि कारण जगणं आहे ना, ते एक तर जगणंच भासमय आहे. हो ग. ती एक माया आहे आणि त्यात सिरियल म्हणजे ती अजून एक माया आहे. म्हणजे मायेतल्या मायेत मी रोज काम करत असते. सो ह्याची जाणीव होणं आणि किती गोष्टींना कुठे ठेवायचं याचं रिअलायझेशन होणं आणि किती गोष्टी कुठपर्यंत ताणायच्या किंवा किती जीवाला लावून घ्यायच्या किंवा कशातनं मार्ग कसं काढायचं. तर मला असं वाटतं एखाद्या गुरुला सरेंडर होणं हे अशा वेळेला खूप तुम्हाला शांत करतं, साथ देतं आणि पुढचा प्रवास तुमचा सुखकर बनवतं. आणि मग तुम्ही मुमेंटमध्ये असता तेव्हा ती मुमेंट जगत असता. खरं. आणि ते जगायला मला असं वाटतं की ह्या सगळ्या साधनेनी मला शिकवलं. आणि अगं म्हणजे आम्हाला दिसताना फक्त म्हणजे दिसणार यश किंवा त्यामागच्या झगमगाट दिसत असतो किंवा तो झोत दिसत असतो प्रकाशाचा. पण मला असं वाटतं की ताई तू प्रकाशाच्या शोधात पण आहेस. त्यामुळे खऱ्या अर्थी ते तुझ्यापर्यंत पोहोचतंय. निश्चित आहे. आणि केवढी मोठी फिलॉसॉफी अगं, म्हणजे जगण्याची फिलॉसॉफी कळली असं म्हणायला हरकत नाही. पण हे स्विच ऑन स्विच ऑफचं टेक्निक आणि त्यातनं परत बाहेर येणं इज डिफिकल्ट. इट इज व्हेरी डिफिकल्ट. कारण आम्ही असं काही 7-8 तास 10 तास काम नाही करत. आम्ही 13.5 तास काम करतो. म्हणजे सकाळी 8:30ला माझं सीन सुरू होतं, तिथपासून मध्ये जे सीन चालू असतात ते रात्री 10ला पॅकअप होतो. म्हणजे डेड टायर्ड असं म्हणायला हरकत नाही. आणि अशा अवस्थेत तुम्ही फक्त घरी जाऊन झोपता, सकाळी उठता. त्यातही स्वतःसाठी वेळ कसा काढायचा, त्यातही तुम्हाला आवडतात त्या गोष्टी कशा करायच्या, तुम्ही जगण्याच्या अनुभवांच्या जास्तीत जास्त जवळ कसं स्वतःला ठेवत राहायचं, हे सगळं मी आता शिकलीये करायला. आता तेच विचारणार की तू कसं करतेस, कारण अनिश्चित वेळ हीच निश्चित वेळ आहे तुमची. हो, पण मी सकाळी तो वेळ काढतेच स्वतःसाठी, ज्याच्यात मी सुदर्शन क्रिया करतेच, माझे थोडे योगा करते, मेडिटेशन 2दा करते मी, सकाळ आणि रात्री. कितीही वाजले तरी मी मेडिटेट केल्याशिवाय झोपतच नाही. आणि अफर्मेशन, आपल्याला सगळ्यांना ह्या शब्द ऐकून कदाचित माहिती असेल, सिक्रेट अफर्मेशन्स माझ्यासाठी खूप काम करतात. अफर्मेशन म्हणजे काय हे ज्यांना माहिती नसेल त्यांना मला सांगायला आवडेल की स्वयं टॉक असं मी म्हणेन की आपण जे स्वतःशी बोलतो, निम्मा वेळ आपण स्वतःशीच बोलत असतो आणि काहीतरी प्रत्येक गोष्टीबद्दल मत तयार करत असतो, काही ना काहीतरी भावना निर्माण करत असतो. तर सेल्फ टॉक आपला हा पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे जर आपल्याला आयुष्य पॉझिटिव्हली कवेत घ्यायचं असेल तर. म्हणजे छोट्या छोट्या एखादी कमेंट असेल किंवा आयुष्यात आपल्याला लहानपणी कोणीतरी सांगितलेलं की तू म्हणजे अशीच आहेस, की ते इतकं मनावरती कोरलं गेलेलं असतं आपल्या, की ते आपण असे नाही आहोत हे आपल्याला स्वतःला पुन्हा एकदा नव्याने सांगायला लागतं. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे अगदी साधी गोष्ट की आपण
आपण कुठून तरी कुठपर्यंत आलोय भाई. हम्म. आपण काहीतरी केलंय आयुष्यात हे आपण विसरूनच जातो आणि आपण आता ही परिस्थिती आहे म्हणजे काहीतरी फार गंभीर आहे, आय एम नॉट गुड ॲट एनिथिंग, हे असे अशाच भ्रमात असतो. कारण कोणीतरी एक साधं वाक्य काहीतरी काल बोललेलं असतं. तर माझ्या Right. आरशावर लिहिलेलं की आय एम व्हेरी प्राऊड ऑफ युअर सेल्फ डिअर मधुराणी. क्या आणि बात इट आहे. वर्क्स इट वर्क्स फॉर मी. कारण So sweet. इतकी साधी साधी गोष्टी, साध्या साध्या गोष्टीत की आय एम अ मॅग्नेट फॉर पॉझिटिव्ह थिंग्स ओनली. वाव. हे अशी काही अफर्मेशन्स आहेत, अशी काही हम्म. स्वयंसूचना आहेत की हम्म. ज्या मला हेल्प करतात की वॉट एव्हर आय नीड कम्स टू मी अँड आय रिसीव्ह इट विथ ग्रेस. Great. दॅट्स इट. आणि ह्या अशा काही आहेत की ज्या मला कधीही असं वाटलं की समथिंग इज नॉट वर्किंग, तर मी ह्या अशा 4-5 गोष्टी आठवल्या की आय एम देअर. वा.